गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हॅव नाईस डे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे बटाटे आहेत ना, 2-3 बटाटे कापलेले आहेत आणि हे असं सर्कलमध्ये काप केलेले आहेत. तर हे बटाटे आहेत ना, ह्याच्या साली काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्या अशा कापण्या केलेल्या आहेत सर्कलमध्ये. ह्या अशा कापण्या केलेल्या आहेत, गोल करायच्या. आणि आता याला आहे ना, मीठ मिरची सगळं लावून घ्यायचं आहे. बघा आता पुढे. आता आहे ना, इकडे तेलामध्ये आहे ना 1 चमचा तीळ टाकते. तिळाने ना एकदम छान होतात. 1 चमचा तीळ. आता थोडंसं आहे ना, तेलामध्येच ओवा पण टाकते मी थोडा, अगदी चिमूटभर. आणि आता इकडे आहे ना, चवीनुसार मीठ टाकायचं आहे पोटॅटोला. आता मी हे 1च चमचा टाकते पहा. आणि हे असं आहे ना, चोळून घ्यायचं तेला. तर काय टायमाला काय होतं, अर्ध्याला मीठ लागतं, अर्ध्याला लागत नाही. तर मग आहे ना, असं चांगलं चोळून घ्यायचं. आणि हळद पावडर पण ह्याच्यामध्येच मिक्सिंग करायचं. घरगुती मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे, घरगुती मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आणि हे असं सगळ्याला मिक्सिंग करून घ्यायचं. म्हणजे मीठ आहे ना, सगळीकडून व्यवस्थित लागलं जातं. आणि आता इकडे गॅसवर आहे ना, तीळ ठेवलेले आहे, तेल टाकलेलं आहे. आता थोडीशी ना आमचूर पावडर पण टाकते. पोटॅटो म्हटल्यावर टाकायला पाहिजे. थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि ती पण आता सगळीकडून व्यवस्थित लागली पाहिजे. चांगले चोळून घ्यायचे. आणि आता इकडे बघा, हे तीळ टाकलेले आहेत तेलामध्ये. थोडंसं तेल तापायला लागलेलं आहे. आता ह्या पोळ्या अशा टाकून घ्यायच्या चक्क्या. सगळं एकत्र टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही, ते आपोआप शिजतं. शेंगदाणे पण टाकू शकता, असं काही नाही का शेंगदाणे टाकायचे नाहीत. शेंगदाणे पण आपण टाकू शकतो. तर कोण कोण याला बटाट्याच्या सरब्या पण बोलतात. 2-3 पानं होती माझ्याकडं पुदिन्याची, तर मी ते पानं टाकलेली आहेत. पुदिन्याच्या पानाने काय होतं, थोडंसं स्वाद येतो, बाकी काय ना. आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून देते आणि 5 मिनिटांनी बघू आपण. आता ह्याला आहे ना, हे असं एका साईडला करून ठेवायला पाहिजे. मग जरा थोड्या सॉफ्ट कडक अशा पण होतात. हिंदीमध्ये याला आहे ना आलू म्हणतात, आमच्या मराठीमध्ये पोटॅटो बोलतात. बटाटा बोलतात मराठीमध्ये. पोटॅटो झाला म्हणजे तोंडामध्ये. पोटॅटो नाही बोलत, बटाटा बोलतात मराठीमध्ये आमच्या. तर आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवून देते थोडंसं. आता आहे ना, ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि ह्या पोटॅटो चकल्या बघायच्या, ह्या अशा पलटी करायच्या. आलंच शिजत. ह्याच्या एक फुटली, याच्यात चेक केलं, एक फुटली.
तर ह्या अशा प्रकारे पोटॅटो चकली झालेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पहा ह्या कशा झालेल्या चांगल्या.